पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रमाताई चावी आणली मिळाली? चल घरी सगळेजण खूप काळजी करत बसलेत. कुठे गेले असतील हे? मी बसते मागे. ए गाडी कोण चालवणार? तुला गाडी चालवता येत नाही? मी चालवली असती पण. थांबा मी बघते काहीतरी. बबन 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 चल हे घे चावी घे गाडी चालू कर. चल पटकन. ए थांब 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 थांब. पण आपण जातोय कुठं? नाशिकला जायचं. नाशिकला जायचं? ए थांब थांब थांब. नाशिकला काय झालं? अरे तू गाडीत तर बस, मी सांगते तुला. चल. ए नाही नाही मला आताच सांग काय झालं ते. काय झालंय? बबन बर हे बघ रमाताई आजच्या दिवशी हे जग सोडून गेले होते. होय काय? मग चल. चल ना बबन. हो ग थांब जरा. एक मिनिट. मी मान्य करतो ते आजच्या दिवशी गेल्यात, पण त्यासाठी आपण का जायचं? ते पण नाशिकला. आजच्या दिवशी यांना खूप त्रास होतो म्हणून घरातून निघून जातात. कुठे जाता कोणाला काहीच माहिती नसतं. कालपासनं घरात नाही येत ते, म्हणून जायचंय आपल्याला. आणि मगाशीच कळलं की ते नाशिकला गेलेत. बसने गेलेत म्हणे. ती बस थांबवायची बबन. आपल्याला बस मधून उतरवायचंय त्यांना. चल तू लवकर. आनंदी मला नाशिक मधली एक जागा माहितीये. हा हा बबन रमाताईंना एक जागा माहितीये नाशिक मधली. आनंदी याला निघायला सांग ना, नाहीतर ती बस पोहोचेल तिथे आणि आपण इथेच थांबू. त्या म्हणतायत खूप वेळ लावतोयस तू, गाडी काढ. त्या पण आहेत गाडीत? आहेत माझ्या मागेच बसल्या. म्हणून गाडी जड झाली आणि स्टार्टर पण लागत नाही. एक झिपऱ्या माझ्या वजनावरती जायचं नाही. हा आनंदी सांग त्याला, डाएट करून बारीक झाली आहे मी. काही पण बोलतोस का बबन? गाडी काढ ना. चल ना लवकर. अगं काढतोय ना. ये काय हो ठीक आहे, उतरते मी. इतकं काय सावकाश सावकाश? हा राघव आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आलोय. 3 महिने झालेत. मला उतरता वगैरे येतंय व्यवस्थित. डॉक्टरांनी सांगितलेलं धावपळ करायची नाही म्हणून. माझं तर ऐकणार नाहीयेस, निदान डॉक्टरांचं तरी ऐक. अरे हो 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 राघव, काय झालंय तुला? काय झालंय? रमा, मी आधीपासून नकार देत होतो दुसऱ्या बाळासाठी. मी तुला म्हणत होतो की नको आपण चान्स घेऊया, पण तुझ्या हट्टाखातर आपण दुसऱ्या बाळासाठी चान्स घेतला. आता केवढ्यात पडते ते बघतेस ना तू. अगं ही प्रेग्नन्सी तुझ्या जीवावर बेतू शकते. तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो जर का आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही. तर खूप सारे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात आणि काहीही. काही होणार नाही राघव, सगळं नीट होईल. रमा, तू आणि आपली चिंगी, तुम्ही दोघी माझं जग आहात. तुला जर काही झालं ना तर मी सुद्धा जगू शकणार. ते हे तुला चांगलं माहिती. जर तू किंवा बाळ या दोघांपैकी एकाला निवडण्याची अशी वेळ जर का माझ्यावर आली ना तर मी नाही सहन करू शकत. आणि अगं माझी चिंगी आपल्या मास राघव, मास असं काहीही होणार नाहीये. जरा सकारात्मक विचार कर पण. चिंगीला भावंड होणार आहे, आपल्याला बाळ होणार आहे आणि आईंना नातू मिळणार आहे. आणि पुन्हा नाच झाली तर काही होऊ दे ना नात. हे बघ, हा क्षण आनंदाने साजरा करण्याचा आहे, सेलिब्रेट करण्याचा आहे. आणि आता नको तू थांबव आणि काळजी करू नकोस. हे बघ,
मी तुला प्रॉमिस करते, मी स्वतःची काळजी घेईन, आपल्या बाळाची काळजी घेईन आणि चिंगीची काळजी घ्यायला तर आपण सगळेजण आहोतच की. हे धर. काय करतोस? उचलून नेतोय मी. सगळेजण बघतात. कोण बघतो? म्हणजे सोसायटीतले, आई. आई बघते, बघू दे तिला. तिच्या नातवाच्या आईची मी कशी काळजी घेतोय ते. नाही नाही नाही, नको नको, मी येते चालत. चल. बस केव्हाच निघाली म्हणे. अर्ध्या तासाचं अंतर असेल आपल्या गाडीमध्ये आणि बसमध्ये. चल बबन. ओ रमत आहे, गाडीला जोर लावा ना, म्हणजे गाडी जोरात पळल. माझ्या एकट्याच्या जीवावर काय होणार आहे? बबन हा. तिथे नाही बसल्यात त्या. काय? मागे होतात तेच बरं होता ना, पुढं कशाला आला बसायला? रमाताई जावा ना माग. बबन हा. ये रे. अरे त्या पुढे नाही बसल्यात, इथे माझ्या बाजूला मध्यभागी बसल्यात. माग आहेत काय? हा. माहित होतं मला, त्यांना बघितलंय मी. मी त्यांची परीक्षा घेत होतो. त्यांना कळते की ना मी त्यांच्याशी बोलतोय ते. आला बघितलंय म्हणे. आला मोठा. गाडी काढ. गाडी काढायला सांगतायत. चल. होय काय? 15 मिनिटाचं अंतर आहे ना? अर्ध्या तासाचं आहे. 15 मिनिटात कव्हर करतो बघ. सांभाळून बसा रमाताई. चालू करतो. ए बबन, हळू जरा सांभाळून. अगं सावकाश चालवतो का? तू नको टेन्शन घेऊ. बघ साहेब भेटतील आपल्याला. काय झालं? रमते, दुसरं बाळ होणार होतं तुम्हाला. मग प्रेग्नन्सी मध्ये त्रास झाला का तुम्हाला? 7व्या महिन्यापर्यंत सगळं व्यवस्थित होतं. डोहाळ जेवण पण झालं. चला चला रमा सावकाश ग. हो. राघव जपून तिला. हा हा ये ये ये. येस. आता तू मागे जा. रमा. येस. जा आता काढा फोटो. फोटो काढायचा? हा. बरं थांबा. हा हा. अरे खांद्यावर हात ठेव. काय दादा तू? अरे थांब थांब थांब. ए काय रे, मी सांगते तसं कर. एक मिनिट रुको. हा रुको. ही हनुवटी आहे ना, खांद्यावर ठेव तिच्या. अच्छा. हा हा निकालो निकालो लवकर, जल्दी जल्दी निकालो निकालो. आई मराठी येतो. हा काढ काढ काढ. हा आता तुझा हात लाव दे, तुझा हात. माझा हात पण. हा 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 निकालो 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 जल्दी जल्दी. वर्षा हे पकड. हा हा दे. ए, थांब. चिंगी चिंगी सोबत चिंगी सोबत मी घेऊन हा, येतो. चिंगी सोबत. आई चिंगीला घेऊन ये हो ना. हो. हा सावकाश. आम्ही चिंगी. हा यांची मुलगी आहे चिंगी. हो हो हो. आईकडे आईकडे येणार येणार. आईकडेच जायचं. ये हळू, ग हळू, हळू बस. चिंबोरी. हा. काय नाही काय नाही काय नाही. थोडंच आहे, थोडंच आहे. काढा 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 काढा. काढा, काढा. अगं अगं. झालं. हॅलो हॅलो. कंटाळी. येतो. हो दे. झालं, झालं झालं. झालं झालं चल, झालं. चल. हो, ए. बाज आवडत नाही तिला ए, फोटो. आता एक फोटो. चलो चलो चलो. यो, 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 यो. चलो, चलो, चलो. चलो, चलो. तुम्ही मागे घ्या. ए, हा? चलो.
फोटो तर काढा. फोटो काढा, फोटो काढा. अरे आता एकदम नातवासोबतच काढूया ना. शोना माझ्या शोना. इतकी आधी फुगली. बरं 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 आपण फोटो काढूया. हा, चालेल चालेल. चाल. हा, हा, हा. जाऊ दे. चल रमा, मला निघायला हवं. बाबा निघायला हवंच आहे का? अगं रमा, गावच्या जागेचं काम आहे. अगं 2 दिवसाचा प्रश्न आहे. मी हा गेलो आणि हा आलो. अगं तुझ्याशिवाय आणि चिंगीशिवाय मला करमणार आहे का? बाबा थांबा, मी सोडायला येतो. हा ये. चला, टाटा टाटा. बाबा बसा, उशीर होईल नाही तर. मी फक्त 2 दिवस इकडे नसणार आहे. माझ्या रमाची काळजी घे. तिच्या हट्टापायी तिला बेड रेस्ट सांगितलेले असताना सुद्धा आपण हे डोहाळ जेवणाचं काढलंय. आता हे सगळं झाल्यानंतर ती दमणार आहे, थकेल, तिला त्रास होऊ शकतो. तेव्हा पुढचे 2 दिवस तिला सक्तीची विश्रांती घ्यायला लावायची आहे. तिच्या काळजीपोटी मालती तुमच्याच घरी जाणार आहे. फक्त मी इकडे नसणार आहे, पण माझ्या सुद्धा जीवाला तिकडे घोर लागलेला असेल. राघव, आपल्याला रमाला व्यवस्थित सांभाळायला हवं. बाबा अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. मी रमाची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. बरं, उशीर होतोय तुम्हाला, चला. अगं हे बाळ बघ ना. तुझं बाळ असं झालं तर ते आत्यावरती जाणार नाही हे नक्की. काय ग? राघव, राघव हा डबा घे. आणि ऐक ना, भाजीत ना हळद नाहीये. मला घरात तुझ्या हळदच सापडत नाहीये. आई ठीक आहे, काही हरकत नाहीये. बापरे बापरे, लोडू नको, लोडू नको. शोन येते. चिंगीलाही सांभाळता हा? आणि ओ रडू नको बरं. आईकडे जायचंय, आईकडे. ठीक आहे ठीक आहे, हा, आईकडे जायचंय. या या या, आईकडे या. अरे ओ माझी चिंकी. ओ काय झालं काय काय बरं आई आई. आणि हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रमाची काळजी घ्या. दिवसभर तिला बेड रेस्ट करायला सांगा. तिला उठायला लावू नका. तुम्ही कराल, पण जिच्यासाठी कराल ती व्यक्ती बघा. रमा, बेड रेस्ट सांगितले म्हटल्यानंतर ती आतमध्ये बेडवर घ्यायची असते ना. हे असं सोफ्यावर झोपणं बरं आहे का? हो अरे, डॉक्टरांनी काय सांगितले? 180 डिग्री. मग ते कुठेही असो, इथे काय तिथे काय, चालेल ना. हो मग. राघवा नको काळजी करू. माझा नातू आहे तिच्या पोटात. तिची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? हा रमा, चल हे घे, हे घे, हे दे, मी भरवते ना तिला. हे बघ, मी घेणार तुझी काळजी बाबा. माझा नातू, माझा. हे घे, हे घे. राघव, माझ्यासाठी पाणीपुरी घेऊन ये ना. काय? अगं रमा, आता सकाळचे 9:30 वाजलेत. मला आधीच ऑफिसला जायला उशीर होतोय. पाणीपुरीवाला कुठे शोधत फिरू मी? बरं ठीक आहे, आता जा तू, पण संध्याकाळी येताना माझ्यासाठी 50 पाणीपुऱ्या. राघवा, मला 25 तरी आण रे बाळा. हा, बाकीच्यांना आण. बरं ठीक आहे मेरे बच्चों की माँ. मला विसरू नकोस दादा. आण.
सगळ्यांना किती काळजी आहे माझी. सगळ्या माझ्याजवळ झोपल्यात. मुझे रगड़ापुरी चाहिए. मुझे दो. पहले पाणीपुरी. भगवान के घर में देर है अंधेर नहीं म्हणतात ते हेच. वर्षा वर्षा हो दादा. ओ पाणीपुरी दादा. माणूस पण गेला. आता काय वरती जाऊन बेड रेस्ट. पुढच्याच बिल्डिंग मध्ये गेला असेल तर पुढे जाऊन पाणीपुरी खाऊन येऊया का. नाहीतरी सगळेजण झोपलेत ते उठायच्या आत पाणीपुरी खाऊ. आज तर पाणीपुरी झालीच पाहिजे. दादा पाणीपुरी द्या. हाँ हाँ देतो ताई. बेटा चाट मसाला लेके आ जल्दी जा. आणि चांगली झणझणीत द्या बर का. म्हणजे रगडा कमी आणि पाणी जास्त. बर देतो देतो. अहो ताई काय होतंय का. थांबा पाणी घ्या. काय नाही. सावकाश. थँक्यू. ताई आता बरं वाटतंय ना. पाणीपुरी द्या. हा हा देतो.
इतकं सगळं घडलं तुमच्यासोबत, मला काहीच कल्पना नव्हती. अगं आनंदी, हे बघ आपण आलो नाशिकला. नाशिक आलं?